टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी पाहूयात। पश्चिम बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू। सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये चलन तुटवडा। लातूर, धाराशिव, परभणीतील बँकांमधून 500च्या नोटा गायब। चलन तुटवड्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत। अंबादास दानवे यांनी चलन तुटवड्याकडे लक्ष वेधलं। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तीव्र तुटवडा। लग्नसराईचा काळ आणि शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीचे दिवस असल्यानं लवकरात लवकर समस्या सोडवावी, अशी अंबादास दानवे यांची आरबीआयला विनंती। बच्चू कडूंचा 19 तारखेला मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा। दिव्यांग बांधवांसंदर्भातील जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक। 2 जीआर काढल्यानं दिव्यांग बांधव मिळणाऱ्या मानधनापासून वंचित। राज्यात मराठीचे 12 वाजले। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास। व्याकरणाच्या चुका, वाचनाच्या अभावामुळे मराठीचा रिपोर्ट फेल। शिक्षण तज्ज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर। शिर्डीतील जमीन खरेदीसाठी सीए ललित पोफळेनं पैसे दिल्याचा अशोक खरातचा दावा। सूत्रांची माहिती, जवळपास 5.25 कोटींचा हा व्यवहार असल्याचं उघड। जमीन खरेदीसाठी पोफळे बंधूंनी एवढे पैसे कुठून आणले, याचा तपास होणार का, याकडे लक्ष। गडचिरोलीमध्ये लग्न समारंभात नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर नृत्य। पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या एटापल्लीमध्ये विवाह सोहळ्यात गाणं लावण्यात आलं। विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाली असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। आळंदीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक। लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी जाहीर केली होती। भंडारेंसह 10 ते 12 जणांवर रोणी कारभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मला पिस्तूल दाखवून धमकावलं, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी। दरम्यान विकास लवांडेंनी संबंधित घटनेची माहिती शरद पवार यांना दिली। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्यानं शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्यानं वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची टीव्ही 9ला प्रतिक्रिया। संग्राम भंडारेंच्या कृतीचं आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन। लवांडेंवरील शाईफेकीनंतर जगताप यांच्याकडून भंडारेंचं अभिनंदन। तर या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगतं, हे लोकांसमोर यायला हवं, जगताप यांचं वक्तव्य। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून संग्राम भंडारे यांच्या कृत्याचं समर्थन। या प्रकरणाची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नका, असं म्हणत बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप खोटा असल्याचा पडळकर यांचा दावा। संग्राम भंडारे खरंच वारकरी संप्रदायाचे आहेत का? हे असं सुरू राहिलं तर महाराष्ट्राचा तालिबान झाल्याशिवाय राहणार नाही। लवांडेंवरील शाईफेकीनंतर काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांची टीका। हा विचारांवर हल्ला। 15-16 लोक जातात आणि बंदूक दाखवून हल्ला करतात, हे चुकीचं। बोलून प्रश्न सुटतात। घडलेली घटना संत परंपरेला शोभत नाही। खरे वारकरी अशा पद्धतीनं बोलतात का? रोहित पवार यांचा हल्लाबोल। शाईफेक करणं मला पटत नाही, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। वारकरी संप्रदाय शांततेसाठी ओळखला जातो, असंही वक्तव्य। तर विचारांनी सामना करा, वारकरी विचार शाईफेक करा असं सांगतो का? अंबादास दानवे संग्राम भंडारेंवर संतापले। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक। लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक। आता टीसीएस प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात।
एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच मतीन पटेलनं लपवलं होतं. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणी आरोपी निदा खान आणि कुटुंबाची समोरासमोर चौकशी. एसआयटीकडून निदा खानच्या कुटुंबाची 2 तास चौकशी. टीसीएस मधील प्रकरण निदा खानपुरतं मर्यादित नाही. टीसीएस प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी. मंत्री संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. काश्मीर फाईल्स सारखा प्रकार महाराष्ट्रात घडतोय, शिरसाट यांची प्रतिक्रिया. निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही. एफआयआर दाखल होण्याआधीच तिची बदली. निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत. ओवेसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण. निदा खानला संरक्षण देणाऱ्यांना अटक करा. या प्रकरणात आरोप प्रत्यारोप करून काही जण राजकारण करत आहेत. निदा खानला एमआयएमचे लोक लपवत होते तेव्हा पोलीस काय करत होते? अंबादास दानवे यांचा सवाल. एमआयएम नगरसेवकांना निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील. समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल सादर. आयोगाच्या शिफारशीनुसार कठोर कारवाईचं आश्वासन. महिला आयोगाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना अहवाल सुपूर्द. आता पाहूया देशातल्या राजकीय घडामोडी. पश्चिम बंगालमध्ये आजपासून भाजप पर्व. शुभेंदू अधिकारींनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर शुभेंदू अधिकारी सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गजांची हजेरी. गुडघ्यावर बसून पंतप्रधान मोदींचा जनतेला नमस्कार. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी भावनिक क्षण. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या राज्यात भाजपचं सरकार स्थापन होतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर पंतप्रधान मोदींच्या करिश्म्याचं हे यश. बंगालमध्ये भय हरलं आणि भरोसा जिंकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये भाजप भ्रष्ट नेत्याला मुख्यमंत्री करतंय. भ्रष्टाचारींना सत्तेत बसवण्याचं सातत्य भाजपनं कायम ठेवलं. राऊतांची टीका. दरम्यान तृणमूल काँग्रेसमध्ये असताना शुभेंदू अधिकारींचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ समोर आला होता. थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. उद्या सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा. थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा. राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याची शक्यता. टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेला एएमएमके पक्ष आक्रमक. आमच्या आमदाराचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं. एएमएमकेचा दावा. पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन तक्रार दाखल करणार. तामिळ जनतेचे टीव्हीकेला बहुमत आहे. त्यांना सरकार स्थापन करू द्यायला हवं. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी डीएमके सोबत असतील. राऊतांचं वक्तव्य. 3 तास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक. आजच्या बैठकीत केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत तोडगा नाही. दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्णय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी घेणार. उत्तर प्रदेशमध्ये उद्या मंत्रिमंडळ विस्तार. सध्या योगी सरकारमध्ये 54 मंत्री असून या मंत्र्यांमध्ये 2 उपमुख्यमंत्री देखील आहेत. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या वाहनाला अपघात. सुळेंच्या वाहनाला मागून येणाऱ्या गाडीची धडक. सगळे सुखरूप. सुप्रिया सुळे यांची माहिती. प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती स्थापन. तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासाठी आता मंत्रिस्तरीय समिती. भाजपकडून बावनकुळे आणि महाजन, शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून भुजबळ आणि मुश्रीफ समन्वय समितीत. महायुतीत एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटप रखडलेलंच. इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महामंडळ वाटपास ब्रेक. नाराजी नाट्य वाढू नये म्हणून महामंडळ नियुक्तीत दिरंगाई. सूत्रांची माहिती. अंबादास दानवेंकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट. भेटीदरम्यान मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर दानवेंनी सपकाळ यांची भेट घेतली.
अंबरनाथ नगरपालिकेत नगरसेवक पती पत्नीची चौथी जोडी दाखल। सचिन पाटील आणि अश्विनी पाटील सभागृहामध्ये एकत्र असणार। अश्विनी पाटील यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। मीरा भाईंदर मधील 254 एकर सरकारी जमिनीवरील आरोप प्रत्यारोप। 2 बिल्डरला जमीन आंदण दिली, कुणाच्या फायद्यासाठी केस हरले का? संजय राऊत यांचा सरकारला सवाल। तर जमीन सरकारी मालकीची, ती लीजवर दिली होती, आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार। मंत्री बावनकुळे यांचं उत्तर। शहरातील अनधिकृत कॅफेवर कारवाई करा। शहरात विनापरवाना सुरू असलेल्या कॅफेमध्ये गैरप्रकार वाढत असल्याची घटना समोर आल्यानंतर प्रकाश सोळंके यांच्याकडून माजलगाव पोलिसांना निवेदन।